त्याच्यानंतर पाचवा जो प्लॅन होता, पाचवी जी योजना होती ती गांधी योजना होती, ही 1944ला आली आणि या गांधी योजनेमध्ये पहिल्यांदा ही गांधी योजना जी होती नारायण अग्रवाल यांच्यामार्फत पुरस्कृत करण्यात आली होती, पुढं आणण्यात आली होती। आणि या गांधी योजनेमध्ये काय सुचवण्यात आलं की आर्थिक विकेंद्रीकरण करा। आता आर्थिक विकेंद्रीकरण करा याचा अर्थ काय, थोडक्यात समाजवादी जी अर्थव्यवस्था जी आहे याच्याकडे थोडा झुकाव होता। आर्थिक विकेंद्रीकरण सुचवण्यापाठीमागचा उद्देश हाच होता की लक्षात घ्या, जर समजा आर्थिक म्हणजे मी म्हणलं की एक श्रीमंत होत आहे, एक गरीब होत आहे, श्रीमंतकडे श्रीमंतच होत चाललेला आहे, गरीब गरीबच होत चाललेला आहे, म्हणजे इथं काय झालं, आर्थिक केंद्रीकरण झालं, पैशाचं एका ठिकाणी केंद्रीकरण झालं। आता हे पैशाचं जर केंद्रीकरण जर आपल्याला थांबवायचं असेल तर काय करावं लागेल, तर आर्थिक विकेंद्रीकरण करावं लागेल। आणि हे जर आर्थिक विकेंद्रीकरण करायचं असेल तर मग कशावरती भर द्यावा लागेल, एक ग्रामीण विकास करावा लागेल, ओके, ग्रामीण भागापर्यंत उद्योग घेऊन जावं लागेल, ग्रामीण भागापर्यंत